Hello everyone, welcome to my YouTube channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta. I am your online coach Mrs. Anupriti Gazre. If you have not subscribed the channel yet, then click on the subscribe button and stay connected. Press bell icon to get notifications. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 9वी मॅथेमॅटिक्स 2 याचा अभ्यास करीत आहोत. आणि त्यामध्ये आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स हे अभ्यासत आहोत. In the previous video, we have learned about the parallel lines, transversal and the angles made by transversal. And also we have solved the problem set, that is practice set 2.1. So in this third video, we are going to solve the next practice set, that is 2.2. So let's start. This is the theorem, statement of theorem. Sum of the measures of all angles of triangle equal to 180. आता ह्या थेरम वरती आधारित एक्झाम्पल कसं येतं ते बघतोय आपण. इन ट्रायंगल ABC angle A equal to 76 degree, angle B equal to 48 degree, then find the measure of angle C. आता इथे आपल्याला हे थेरम वापरायचंय एक्झाम्पल सोडवण्यासाठी. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. थेरमचं स्टेटमेंट बघितलं, सगळ्यांना कळलं असेल. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स म्हणजेच एखाद्या ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सची सम किती असते? इट इज इक्वल टू 180. आणि आपण आता इथे लिहून घेतोय इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180. रिझन लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये. सम ऑफ मेजर्स ऑफ angles of triangle. Sum of measures of angles of triangles. आता जी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती टाका बरोबर त्याच अँगलच्या खाली. फॉर एक्झाम्पल, मेजर अँगल A equal to 76 given, so put here 76 plus measure angle B equal to 48, angle C write it as it is equal to 180 as it is. Now यांची ॲडिशन करायची आहे. 124 plus angle C equal to 180. We have to find the measure of angle C, so let it be to the left hand side and 124 bring it to the right hand side, it becomes minus. So subtraction is equal to 56 degree. Angle C, and this is our final answer. ओके. सो अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेमध्ये 1 आणि 2 गुणांसाठी परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर ते सोडवायची प्रॅक्टिस करा. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे पण पॉइंट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. Whether given two lines are parallel or not can be decided by examining the angles formed by a transversal of the lines. First one is first test. If the interior angles on the same side of the transversal are supplementary, then the lines are parallel. Interior angles जे आहे, interior angles साठी तुम्हाला टेस्ट सांगितलेली होती. सी टेस्ट किंवा ब्रॅकेट ची टेस्ट. आणि जर हे अँगल्स जे आहेत जर हे सप्लिमेंटरी असतील तर ह्या लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल असतात. इफ
one of the pairs of alternate angles is congruent, then the lines are parallel. अल्टरनेट अँगल्ससाठी तुम्हाला टेस्ट सांगितलेली होती झेड टेस्ट. झेड टेस्ट किंवा एन टेस्ट. या प्रकारे जर हे कॉन्ग्रुएंट असतील अँगल्स तर मात्र या लाईन्स कशा आहेत, पॅरललच असतात. आणि तिसरी टेस्ट आहे इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्स असतात, त्यापैकी एक पेअर जरी कॉन्ग्रुएंट असली तरी त्या लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. तर ह्या 3 ज्या आहेत त्यांना म्हणतात टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. म्हणजे लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे जर आपल्याला प्रश्न असेल किंवा शोधायचं असेल तर या 3 पैकी टेस्ट आपल्याला एखादी वापरावी लागणार आहे. So practice set 2.2. First example. In figure, y equal to 108 degree, x equal to 71 degree are the lines M and N parallel and justify. बघा, जस्टिफाय म्हणजे तुम्ही जे आन्सर लिहिणार असेल त्याचं तुम्हाला रिझनिंग करावं लागणार आहे. या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आहे 108 आणि x ची व्हॅल्यू आहे 71. आता हे जर आपण डायग्राम मध्ये ऑब्झर्व केलं तर हे कुठे आहेत, तर हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि म्हणून आपण यांची ऍडिशन करून पाहणार आहोत. सोल्युशन x प्लस वाय इक्वल टू 71 प्लस 108. ऍडिशन करा, इट इज इक्वल टू 179 डिग्री. आता आली आहे का ती 180 डिग्री? नाही, म्हणजेच x प्लस वाय नॉट इक्वल टू 180. x प्लस वाय इक्वल टू नॉट इक्वल टू 180. म्हणजे ही जी पेअर आहे इंटेरियर अँगल्सची पेअर इट इज नॉट सप्लिमेंटरी, देअरफॉर द लाईन्स आर नॉट पॅरलल. बघा, दिस पेअर इज नॉट सप्लिमेंटरी, देअरफॉर लाईन M and line N are not parallel lines. Second example, in the figure, if angle A congruent angle B, then prove that line L parallel line M. ज्यावेळेस तुम्हाला 2 लाईन्स पॅरलल दाखवायच्या आहेत तेव्हा आपल्याला ज्या 3 टेस्ट आपण बघितल्या त्यापैकी कोणती तरी एक टेस्ट लावायची आहे. आता या ठिकाणी हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि आपल्याला इथे एखादा नवीन अँगल्स तुम्हाला लिहून घ्यावा लागणार आहे. बघा, काय गिव्हन दिलेल्या गोष्टी A इक्वल टू B मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट गिव्हन. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, लाईन L पॅरलल लाईन M. पॅरलल आहेत दोन्ही लाईन, ते प्रूव्ह करायचंय. प्रूफ. या ठिकाणी बघा, मी एक नवीन अँगल मगाशी म्हटलं तसा हा अँगल C लिहून घेतलेला आहे आणि तो कसा आहे, इट इज व्हर्टिकली अपोजिट टू अँगल A. A ला तो व्हर्टिकली अपोजिट आहे, देअरफॉर अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल C. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत आणि ते आपण लिहून घेतलेलं, त्याला 1 नंबर दिलेला आहे. आता बघा, बट अँगल A कॉन्ग्रुएंट B गिव्हन. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B. व्हाय? बिकॉज इट इज गिव्हन इन द एक्झाम्पल. मग आता पुन्हा आपण जी प्रॉपर्टी बघितलेली आहे ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी, फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ द सेकंड अँड सेकंड अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ द थर्ड. पहिला अँगल दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा अँगल तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहेत आणि म्हणून हे 2 अँगल सुद्धा कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. देअरफॉर बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल B. सो राईट डाऊन लाईक दिस. एकतर ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी नाव द्या किंवा फ्रॉम 1 and 2 असं लिहिलं तरी चालेल आणि B आणि C कॉन्ग्रुएंट दाखवा. पण जर आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे, B and C आर द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय these 2 lines and this ट्रान्सव्हर्सल. ह्या 2 लाईनमुळे आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँड the one pair of corresponding angles is congruent, therefore these lines are parallel. So write down the reason like this.
Angle B and angle C are corresponding angles on line L and M when line N is the transversal. So by corresponding angles test line L parallel line M. टेस्टचं नाव लिहायचं आहे आणि मग त्या लाईन्स आपण पॅरलल दाखवू शकतो. ओके, थर्ड एक्झाम्पल. If angle A congruent angle B, x congruent angle Y, then prove that line L parallel line N. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे ते गिव्हन मध्ये लिहून घेतलंय. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय ते टू प्रूव्ह मध्ये लिहून घेतलेलं आहे. आता इथे मी ह्या डायग्रॅमचे दोन भाग करणार आहे. पहिल्यांदी आपल्याला हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत ए आणि बी कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत, तर एवढाच पोर्शन फक्त मी कट केलेला आहे पहिला भाग दाखवण्यासाठी, आणि नंतर एक्स कॉन्ग्रुएंट वाय हे जे दिलेलं आहे त्यासाठी मी ही एवढी डायग्राम कट करून घेणार आहे. बघा, नवीन डायग्राम मी तयार केलेली आहे. पहिला पार्ट आहे तुमच्या समोर पुस्तकात, मेन डायग्राम पण असेल. तर ए आणि बी जे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत तेवढाच मी पोर्शन इथे दाखवलेला आहे. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर ए अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, रिझन गिव्हन दिलेला आहे आपल्याला, बट these are corresponding angles and therefore by corresponding angles test line L parallel line M. So write the reason like this: A congruent B given, reason liha, A congruent A and B are corresponding angles formed by these two lines and the transversal K. Therefore, line L parallel line M by the test corresponding angles test. So this is the first that is proved here. Now the second part of the diagram is like this. मी तर दुसरा पार्ट जो कट केलेला होता तो पुढचा भाग काढून घेतलेला आहे. आता इथे काय दिलंय बघा, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. मग आता हे कसे आहे जर आपण ऑब्झर्व केले तर झेड टेस्ट लक्षात आली असेल. सो these are alternate angles and alternate angles are congruent. Therefore, these lines are parallel by alternate angles test. Write down here like this. That is angle x congruent angle y. This is given, but these are alternate angles formed by line M, N and the transversal, that is PQ. PQ is the transversal in this figure, not K. So PQ is the transversal. Therefore, line M parallel line N. So line M parallel line N. And by which test? By alternate angles test. So this is the second statement. Now from first and second statement, first line is parallel to second line and the second line is parallel to the third line. So by transitivity property, line L parallel to line N. बघा, 1 आणि 2 वरून ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी वापरा. पहिली लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे आणि ही दुसरी लाईन तिसऱ्या लाईनला पॅरलल आहे इथे बघा. आणि त्यामुळे आपण डायरेक्टली फ्रॉम 1 and 2 लिहू शकतो किंवा बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. लाईन L पॅरलल टू लाईन N. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो नेक्स्ट एक्झाम्पल. In the figure, if ray BA parallel ray DE, angle C equal to 50 degree, D equal to 100, then find the measure of angle ABC. ह्या अँगलचं मेजरमेंट शोधायचं आहे. आता ह्या पण डायग्रामचे मी भाग करून घेणार आहे. आधी बघा, आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सो construct the line which is parallel to ray BA आणि passing from पॉइंट सी मधून जाणारी आणि BA ला पॅरलल लाईन काढून घ्यायची आहे. आता काय दिलंय आपल्याला बघा, BA पॅरलल DE, रे BA पॅरलल DE.
आणि आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे BA पॅरलल FG. म्हणजेच पुन्हा ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी आली की पहिली लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे, दुसरी लाईन आणि ही लाईन ह्याला पण पॅरलल आहेत. म्हणजेच पुन्हा DE पॅरलल FG हे आपल्याला लिहिता येत आहे बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. बघा इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे FG पॅरलल BA, BA पॅरलल DE गिवन. बघा आणि बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी लाईन FG पॅरलल लाईन DE. आता डायग्रामचा मी थोडा भाग कट करून इथे काढून घेतलेला आहे. थोडा हायलाइट पण करून दाखवते कोणता कट केलेला आहे तेवढा. आता यावरून आपल्याला काय दाखवता येईल तर बघा या ठिकाणी हा जो आहे हा भाग, आता मी ह्या डायग्राम मध्ये दाखवते हा पोर्शन. दिस इज द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. बघा alternate angles and alternate angles are congruent. Therefore angle DCF equal to major angle EDC equal to 100 degree. दोघांची मेजरमेंट 100 असणार. हा 100 आहे म्हणून हा पण 100. आता हा अँगल कसा तयार झालेला आहे तर ह्या दोन अँगलचं ऍडिशन होऊन मग आपण ते लिहून घेऊया. बघा मेजर अँगल DCB प्लस मेजर अँगल BCF इक्वल टू 100. ह्या दोघांची ऍडिशन करून हा मोठा DCF तयार होतो आहे. ओके, आता आपण किंमत टाकूया. DCB ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. इट इज इक्वल टू 50 प्लस BCF हा माहिती नाहीये, ह्याचं मेजरमेंट काढायचं आहे. इक्वल टू 100. तसेच हे 50 राईट हँड साईडला घ्या, मायनस होतील. म्हणजेच BCFचं मेजरमेंट पण किती आलंय 50 डिग्री काढून घेतलेला आहे. त्याला 1 नंबर दिलाय. अँगल BCF इक्वल टू 50 डिग्री. आता पुन्हा डायग्राम मधला दुसरा भाग मी कट करून घेणार आहे. नाऊ लाईन FG पॅरलल BA अँड सेगमेंट BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. बघा FG पॅरलल BA अँड BC इज द ट्रान्सव्हर्सल. हायलाइट करते आहे डायग्राम मध्ये पण बघा. तर तेवढाच पोर्शन हा रेड कलरने दाखवलेला हा इथे काढून घेतलेला आहे. आणि आता जर तुम्हाला टेस्ट आठवत असेल तर सी टेस्ट तुम्हाला सांगितलेली होती, उलटा सी आणि सुलटा सी. तर हे कोणते अँगल्स आहे? दीज आर इंटेरियर अँगल्स. सो देअर सम इक्वल टू 180 डिग्री. हा जो अँगल आहे BCF याचं मेजरमेंट इथे लिहून घेऊया आपण. इट इज इक्वल टू 50 डिग्री. आणि इथे पण लिहून घेऊया BCF इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोडवायला सोपं जाईल. 50. ओके, आता बघा सी टेस्ट लावा. अँगल ABC हा अँड अँगल BCF हा इक्वल टू 180. रिझन इंटेरियर अँगल्स. Therefore their sum equal to 180. Write the value of angle BCF equal to 50. आता हे 50 जे आहे ते राईट हँड साईडला द्या, ते मायनस होतील. म्हणजेच काय होईल 180 minus 50 equal to 130. So thus we get the answer of major angle ABC equal to 130 degree. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडी कॉम्प्लिकेटेड डायग्राम असेल तर त्याचे भाग आपण रफ डायग्राम मध्ये करून घ्यायचे. हे एक्झाम्पल सोडवायला सोपं जाणार आहे. शेवटचं एक्झाम्पल बघतोय. इन द फिगर रे AE पॅरलल रे BD. रे AE parallel ray BD. Ray AF is the bisector of angle EAB. EAB ह्याचा हा बायसेक्टर आहे, सारख्या अक्षरांनी दाखवलेले आहेतच. तसंच BC is the bisector of angle ABD. Then prove that AF parallel line BC. तर हे जे आहेत ते आपल्याला पॅरलल दाखवायचे. BC parallel AF. गिव्हन जे दिलंय ते लिहून घ्या. टू प्रूव्ह जे प्रूव्ह करायचंय ते लिहून घ्या. आता प्रूफ मध्ये बघा
काय काय दिलंय आपल्याला त्यावरून सुरुवात करायची आहे. रे AE पॅरलल रे BD हे दिलेलं आहे. अँड AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. बघा हे पॅरलल आहेत. थोडं आपण जर एक्सटेंड केलं तर लक्षात येऊ शकेल. ओके, आणि ही आहे ट्रान्सव्हर्सल. AB इज द ट्रान्सव्हर्सल. आणि आता तुम्हाला जे हायलाइट करते त्यावरून सुद्धा टेस्ट लक्षात येईल. हा Z दिसतो आहे. ओके, so these are alternate angles and alternate angles are congruent. So EAB equal to angle ABD, alternate angles. आता दोन्हीच्या ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला मी 1/2 ने मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2. दोन्हीकडे जी क्रिया डावीकडे केली तीच उजवीकडे पण केली. का केली असेल? कारण ते बायसेक्टर दिलेला आहे आपल्याला, म्हणून आपण 1/2 ने त्याला गुणलेलं आहे. आता EAB इंटू 1/2 मीन्स EAB अपॉन 2 मीन्स त्याचा हाफ पार्ट. म्हणजे EABचा हाफ पार्ट जर आपण बघितला अँगल EAB, एकतर हा घ्या किंवा हा घ्या. मग आपण हा इकडचा पार्ट घेऊया. ओके, हायलाइट केलेला आहे बघा. आणि दुसऱ्या बाजूला ABD हा जो आहे ABD ह्याचा हाफ पार्ट हा घ्या. दोन्ही इक्वलच आहेत त्यामुळे तुम्ही कुठलाही पार्ट घेतला तरी चालणार आहेत. आपण हे आतले पार्ट घेतो आहोत आणि ते आता मी लिहून घेते. बघा EABचा हाफ पार्टचं नाव आहे FAB आणि ABDचा हाफ पार्टचं नाव आहे ABC. आणि पुन्हा जर आपण हायलाइटेड पोर्शन बघितला तर these are alternate angles and again alternate angles are congruent. Okay, then write the reason like this. FAB and angle ABC are alternate angles and on line AF and BC when AB is the transversal. And by alternate angles test, line AF parallel line BC. जे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून ह्या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही एक्झाम्पल्स लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू.